माझा इंटरेस्ट थोडा वेगळा होता आणि बाबांना कळालं तेव्हा बाबांनी कधीच मला हे तू नको करू किंवा तू हे कर कधीही सांगितलं नाही. त्यांनी नेहमी सपोर्ट केला. थोडं भानावर आल्यानंतर मला कळालं की इतके शिष्य आहे बाबांचे, सगळ्या शिष्यांना इतकी ओढ आहे त्यांची, असं का? मी बाबांना विचारलं, बाबा तुम्ही मला हटकून बसवून तबला का नाही शिकवला? ते म्हणे, रूपक मला जे दिसतं ना मी तसंच बिहेव करतो त्याच्याशी. माझे अमोल रूपक हे दो, तुम्ही त्याच्यानंतर. पण एक गोष्ट विसरू नकोस, ज्यावेळेस मी रियाज करायचो जुन्या जळगावमध्ये 7 खोल्यांमध्ये, तेव्हा माझी अंघोळ झाल्यानंतर मी तानूला बाळा मला समोर ठेवायचे आणि मग ते रियाज करायला बसायचे. आई काम करायची. माझ्या कानांवरती ते सगळे संस्कार झाले. बाबा मला म्हणाले, रूपक जे तुझ्या हातात नाहीये ना, तुझ्या कानात आहे आणि तुझ्या रक्तात आहे. आणि जेव्हा उत्कृष्ट तबला वाजवेल ना, त्याला दादची गरज असते, ती पुरेशी. असं सहज मी तुला तबला नाही शिकवला तो ह्याच कारणासाठी, मी तुला फोर्स नाही केला तो ह्याच कारणासाठी. बाबा आध्यात्मिक होते खूप. काहीतरी त्यांची दृष्टी कुठून तरी काहीतरी त्यांना कळालं असणार. सकाळी उठल्यापासून ते ज्या वरती शिष्यांना शिकवायला जायचे ते संध्याकाळीच खाली यायचे, कधीतरी दुपारचं जेवण. मग माझा नेहमी रागा व्हायचा. ती जी जागा आहे ती जागा इतकी पवित्र झाली की काळाला सुद्धा बाबांना त्या घरातून बाहेर काढावं लागलं. जसं आदित्य म्हणाला तसं तुम्ही सगळ्यांनी तिथे या. ती जागा बिना तबल्याच्या बोलाची राहू देऊ नका, ही एकच विनंती. आमच्या स्मरणामध्ये नेहमी बाबा राहतील, पण जेव्हा त्यांनी शिकवलेले बोल तुम्ही वाजवाल ना, तेव्हा कुठे ना कुठे आम्हाला दिसतीलच बाबा. मला फक्त एवढंच म्हणायचं. आणि ह्या सगळ्यांसाठी मी पूर्ण नाईक परिवार करून सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू. आपण सर्वजण